शिक्षण संस्था संचलित जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या वतीने श्रावण महिन्यावर आधारित शिक्षकांचे काव्यगायन हा जो कार्यक्रम आहे तो सादर होण्याच्या मार्गावर आहे। या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वांनी कौतुक केलेलं आहे। काही न तर चक्क या ठिकाणी संदेश पाठवलेले आहेत किंवा शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। यापैकी अनेक शुभेच्छांमधून एक शुभेच्छा पत्र मी या ठिकाणी निवडलेलं आहे, ते माझ्या समोरच आहे। ते शुभेच्छा पत्र आहे कवी भरत दौंडकर यांनी पाठवलेलं। तर मी हे पत्र वाचण्याऐवजी मी स्वतःहून सरांना अशी विनंती करतो, भरत दौंडकर सरांना अशी विनंती करतो, तुम्ही स्वतःच काय करावं, या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची स्वतःची एक कविताही त्याबरोबर सादर करावी। तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय कवी श्री भरत दौंडकर सर। मी कवी भरत दौंडकर, श्री सेवागिरी शिक्षण संस्था संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालय भोसरी यांच्या वतीने हा जो श्रावण कविता कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे। मला शुभेच्छा द्यायच्या आहेत सौ आशाताई कुलकर्णी मॅडम, ज्या अध्यक्ष आहेत या संस्थेच्या, आणि श्री अमितजी कुलकर्णी जे सचिव आहेत या संस्थेचे, त्यानंतर श्री निलेशजी गायकवाड जे मुख्याध्यापक आहेत या जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे भोसरीचे, यांचं मी कौतुकही करतो, त्यांना शुभेच्छाही देतो, त्यांचं अभिनंदनही करतो। कारण हा एक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी यांनी जो एक अनोखा उपक्रम केलेला आहे, या अनोख्या उपक्रमासाठी महाराष्ट्रभर त्यांचे कौतुक होईलच। इतर शाळेमध्ये जे उपक्रम चालतात त्या उपक्रमांपेक्षाही हा थोडासा एक वेगळा उपक्रम ही संस्था राबवत आहे, याचं मला खूप खूप कौतुक वाटतं। आजचा कार्यक्रम खरं तर श्रावण कविता असा आहे आणि मी कवी असल्यामुळं मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे। मग श्रावण महिना आला, श्रावण हा शब्द आला की मला बालकवींची आठवण येते। मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या कवितेनं श्रावण महिन्यात ही आठवण येतच असते। कारण त्यांच्या कवितेत ते म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चहूकडे, हिरवळ दाटे चहूकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चहूकडे। झालासा सूर्यास्त वाटतो, झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे, सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर, तरु शिखरांवर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे, श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चहूकडे, हिरवळ दाटे चहूकडे। ही पूर्ण कविता बालचमूंनी, त्यांच्या पालकांनी, जे हा कार्यक्रम ऐकतात त्यांनी पूर्ण कविता नेटवर पाहावी, ती ऐकावी, आपल्या पाल्यांना ती ऐकून दाखवावी किंवा ऐकवण्याची संधी द्यावी, अशी त्यांना मी विनंती करतो। पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझी एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतो। माझ्या कवितेचं नाव आहे बाप। महाराष्ट्रातील तमाम पालकांचे, तमाम मुलांचे बाप, त्या बापांचं प्रतिबिंब माझ्या कवितेतून मांडलेलं आहे। ती कविता अशी आहे, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता, आईवानी होता, अनवानी पायांनीच दिले काट्यांना उत्तर, अनवानी पायांनीच दिले काट्यांना उत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, त्याच्या घामाचे अत्तर, दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ, दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ, बाप मळला म्हणून झाले लेकरून निर्मळ, झाले लेकरून निर्मळ, रंग माझा उजळून त्याचे काळे झाले अंग,
रंग माझा उजळून त्याचे काळे झाले अंग, त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग, आहे माझा पांडुरंग. बाप नव्हता अडाणी, बाप नव्हता अडाणी, बाप नव्हता साक्षर, माझ्या जीवाच्या वहीत त्याच्या रक्ताचे अक्षर, त्याच्या रक्ताचे अक्षर. बाप नापास शेतांना पास करीत राहिला, बाप नापास शेतांना पास करीत राहिला, शेना मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला, त्याचा नंबर पहिला. काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी, काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी, तरी त्याच्या बिवडात झाली माझी आबादानी, झाली माझ्या आबादानी. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान, मला ध्वजाच्या समान. जय हिंद. आणि या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आदरणीय कवी श्री भरत दौंडकर सर यांनी या ठिकाणी सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असणारी कविता बाप ही कविता या ठिकाणी त्यांनी सादर केली. आणि या कवितेमधून रंग माझा उजळून त्याचे काळे झाले अंग, त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. म्हणजे अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचं आराध्य दैवत श्री पांडुरंग म्हणजे अशा या विषयाला सुद्धा त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि ही कविता ऐकल्यावर नक्कीच महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील बाप या बापांचं हृदय भरून आल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचबरोबर श्री भरत दौंडकर सर यांनी सुद्धा आपल्याला या शुभेच्छा देत असताना सुद्धा आपल्या संस्थेचं त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक या सर्वांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि आपण जो श्रावण महिन्यावर आधारित शिक्षकांचे काव्य गायन हा जो उपक्रम घेतो त्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि नक्कीच हा आगळा वेगळा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होईल अशी अपेक्षाही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरांचं या आभार मानतो. नमस्कार, मी पाटील सर. आजच्या श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत. सर्वप्रथम मी सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ आशाताई कुलकर्णी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री अमित कुलकर्णी सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गोंदिल सर आणि गायकवाड सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्व शिक्षक आणि माझे संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. तर आजचा हा जो विषय आहे की श्रावण महिन्यानिमित्त जी काव्य वाचन स्पर्धा या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. कारण श्रावण महिना हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा महिना आहे. अनेक नावाजलेल्या कवीनं या विषयाला स्पर्श केलेला आहे. अनेक कवी कारण या विषय कारण श्रावण महिना म्हणजे अत्यंत महत्वाचा. आपण पाहिलं जसा वसंत ऋतू महत्वाचा, श्रावण महत्वाचा, किंवा हे जे 12 महिने म्हणजे काय आहेत, जणू काय परमेश्वराचे वेगवेगळे अवतारच आहेत. आणि म्हणूनच या श्रावण महिना तृप्ततेचा महिना, सर्वांना आवडणारा महिना. आणि म्हणून या महिन्यावरती आपण जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक या ठिकाणी काव्यवाचन स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. आपला विषय कोणता, त्याबरोबर आपलं वय काय, आपला आवाज कसा, सगळं विसरून सर्वजण एक पूर्णपणे एकत्र येऊन असा हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करणार आहोत. आणि सुरुवातीला मी या ठिकाणी पळसकर मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं महत्व सांगावं. पळसकर रत्नमाला. खरं तर आज आपण सर्वजण एका वेगळ्या माध्यमातून श्रावणाचं स्वागत करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि म्हणूनच श्रावणाच्या स्वागतासाठी ह्या 2 ओळी. सोन उन्हाचे ध्वज उंचावत श्रावण येतो आहे, झुलवित हिरवी स्मिते तरुणवर श्रावण गातो आहे. श्रावणाजवळ मनाचे ऐश्वर्य आहेत, रंग आहेत, रस आहे, उत्सव आहे, मिलन आहे, विरह आहे, हितगुज सुद्धा आहे. भरल्या डोळ्यांनी दिले घेतलेले निरोप आहेत. दिव्यांच्या अवसेने घरातले सगळे दिवे उजळून श्रावणाच्या स्वागताची सज्जता केली आहे.
नक्कीच सृष्टीच्या या 5व्या महिन्याचं ऋतू मनभावन असलेल्या श्रावणाचं महत्व आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रावण मास हा सौंदर्य मास आहे. धरणी माता हिरवा शालू नेसून नटते. चाफा, गुलाब, बकुळ, प्राजक्त अशी सुवासिक फुले फुललेली असतात. त्याच्यावरून वाहत येणारा वास परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रतीक्षाने घेऊन येत असतो. परमेश्वराची कृपा नदीच्या रूपाने भरभरून वाहत असते. झऱ्यांमध्ये जीवन वाहत असते. हिरवे लुसलुशीत गवत वाऱ्याच्या झोताने हरवले की त्याची होणारी सळसळही मन मोहून टाकते. एखाद्या स्वच्छ रात्री आकाश चांदण्याने भरलेली असते. आकाशाचा कल्पतरू फुलांनी भरलेला असतो. श्रावण मासात भक्तिरस तर ओसंडून वाहतो. श्रावण सोमवारी नवविवाहिता शिवाची पूजा करतात. मंगळवारी मंगळागौरीची पूजा, हळदी कुंकू जागरण करतात. तऱ्हेतऱ्हेचे मंगळागौरीचे खेळ खेळतात. जिम्मा, फुगड्या, गोप इत्यादी खेळ खेळून मन रमवतात. त्यांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. मुखाने घेताना तर सुवासिनींची मने फुललेली असतात. नागपंचमीला नागोबाची पूजा करतात. व्रतांच्या पूजेमध्ये पत्री फुलांची तर रेलचेलच असते. पोळा आणि नारळी पौर्णिमा हे कृतज्ञता दर्शवणारे सण श्रावण महिन्यातच येतात. आपल्याला अन्न मिळावे म्हणून राबणारे शेतकरी श्रावण महिन्यात विसावा घेतात. श्रावण म्हणजे उत्साहाचा महिना. असा हा श्रावण मास सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा. श्रावण आणि त्यातील पाऊस याचं अनोखं नातं आहे. श्रावणातला पाऊस मानवी भावभावनांचा सर्व कोमलपणा, हळुवारपणा, नाजूकपणा तितक्याच हळव्या मनाने जपतो. श्रावणातल्या नजाकतीने निसर्गाला रमणीय रूप बहाल करतो. झाडे, वेली, वने श्रावणात टवटवीत बनून सुहास्य वदनाने डोलत असतात. धरती जणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेत असते. जिकडे पाहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरलेले असते. श्रावणातील आणि ऊनही रेशमी मुलायम स्पर्श घेऊनच येते. ऋतू हिरवा हेच खरे. हवेतल्या ओलसर गारव्याची झुळूक, तिच्यासोबत पाना फुलांनी छेडलेला ताल, हिरवा शालू नेसलेली अवघी सृष्टी आणि ऊन पावसाचा सुरू असलेला लपंडाव चाहूल देतो ती श्रावणाची. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे अशा आल्हाददायक वातावरणामुळे खरोखरच श्रावण मासी हर्ष मानसी ची अनुभूती येते. श्रावण महिना म्हटलं की बालकवींच्या रचनांपासून ते व्रत वैकल्यांपर्यंत असंख्य गोष्टी आठवतात. मनासारख्या आषाढ सरी बरसल्या की तहानलेली सृष्टी तृप्त होते. माती सुखावते. हवेत थोडासा गारवा येतो आणि सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण होते. त्यात प्रसन्न सकाळ असतानाच आकाशात सप्त रंगांचा उत्सव सुरू झाला की समजावे श्रावण आला. म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावणात बेधुंद सरी बरसू लागल्या की माहेरच्या आठवणी हिरवळीसारख्या मनात पसरू लागतात. कुंकवाच्या ठिपक्याप्रमाणे लाल मखमली किडे शेतातून डोके वर काढतात. तर दुरूनच डराव डराव असा बेडकांचा आवाज वाढू लागतो. जणू काही सृष्टीतील छोटा मोठा असा प्रत्येक घटक श्रावण सरींचाच मनमुराद आनंद लुटू लागतो. एकीकडे केवढा भरास येतो तर दुसरीकडे पारिजातकचा सडा पडतो. पारिजातकाचा सडा म्हणजे जणू आभाळातल्या चांदण्याच धर्तीवर उतरतात. श्रावण काही औरच असतो. हिरवा शालू परिधान केलेल्या सृष्टीवरील कुंदनाची नाजूक नक्षी लक्ष वेधते. असो, श्रावणाबद्दल मनात दाटलेलं बरंच काही सांगता येईल. आपल्या मनातल्या श्रावण कधीच संपत नाही. तो नितांत रिमझिम बरसतच राहतो, होय ना? चला तर मग श्रावणाचा आनंद लुटूया आपल्या या कार्यक्रमामधून. तर आज आपण या ठिकाणी काव्य गायन हा कार्यक्रम घेणार आहोत. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.
आताच पळसकर मॅडम यांनी श्रावण महिन्याचं महत्त्व सांगत असताना हा महिना किती सर्वांना आवडणारा महिना आहे. सर्व पशुपक्ष्यांना, सर्व प्राणीमात्रांना हा महिना आवडतो. या महिन्यामध्ये असणारा ऊन पावसाचा खेळ, आकाशामध्ये पडणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य याचं सुंदर अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नदीमधून, ओढ्यामधून पूर्णपणे जीवन वाहत असतं असं त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजे पाणी वाहत असतं असं त्यांनी या ठिकाणी पाण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये भक्तिरस ओसंडून वाहत असतो. संपूर्ण मंदिरामधून अशा प्रकारे हा लोक भक्तिभावकपणे मंदिरामध्ये जातात. भक्तिरस ओसंडून वाहत असताना त्याचबरोबर जसा हा महिना नववधूसाठी महत्वाचा आहे तसा हा संपूर्ण चराचरासाठी, मानवासाठी सुद्धा हा महिना किती महत्वाचा आहे याचं वर्णन त्यांनी आपल्या या महत्व सांगत असताना त्यांनी केलेलं आहे. यानंतर मी कुलकर्णी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी अमित कुमार कुलकर्णी. मी आपणासमोर प्रसिद्ध कवी वी कुलकर्णी यांच्या कवितेचं अभिवाचन करून दाखवणार आहे. त्यांच्या कवितेचं नाव आहे आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. आला पाऊस आला वारा, पडती धारा पहा भरारा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. जमले काळे ढग हे वरती, नाचे बिजली त्यात चमकती. जमले काळे ढग हे वरती, नाचे बिजली त्यात चमकती. क्षणी धावती धरणीवरती, आकाशातून तुटल्या तारा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. सूर्य लोपला ढगा पलीकडे, मधुनी त्याचा डोळा उघडे. सूर्य लोपला ढगा पलीकडे, मधुनी त्याचा डोळा उघडे. भिजावयाची वाटून भीती, दडून बसतो का रे दिनकरा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. भिजलेले रस्ते भिजली झाडे, मधून वरती वीज कडाडे. भिजलेले रस्ते भिजली झाडे, मधून वरती वीज कडाडे. गायन खाई वैरण गाई, पाहत राही गळत्या धारा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. शाल घेऊनी बसल्या आजी, सर्व मुलांची करीत काळजी. शाल घेऊनी बसल्या आजी, सर्व मुलांची करीत काळजी. मुले परतू पळून जातील अंगणामध्ये करीत पुकारा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. आता होईल हिरवे रान, गवताचे वर डुलेल पान. आता होईल हिरवे रान, गवताचे वर डुलेल पान. गाई गुरांचे हरले भान, हिरवा ओला पाहुनी चारा. आला पाऊस आला वारा, आला पाऊस आला वारा. धन्यवाद. आताच अमित सरांनी जी कविता सादर केली, आला पाऊस आला वारा, डॉक्टर भीम कुलकर्णी यांची ही कविता. आणि त्यांनी या कवितेमधून श्रावण महिन्यामध्ये जो ऊन पावसाचा जो लपाछपीचा खेळ चालू असतो त्या खेळाचं अत्यंत सुंदर वर्णन त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये केलेलं आहे. तर असा हा श्रावण महिना म्हणजे घरातील वयस्कर व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी वाटते. आणि श्रावण महिना म्हणजे तृप्ततेचा महिना. तृप्तता याच्यामुळं, कारण आपण जर पाहिलं आकाशामध्ये पावसा पक्षी असतो, तो वरचंच पाणी पितो, पावसाचे थेंब. आणि हा पावसा पक्षी पाणी पिऊन तृप्त झालेला असतो. उन्हाळ्यामध्ये शेती पाणी पिऊन तृप्त झालेली असते. त्यानंतर जनावरांना हिरवा चारा मिळाला असतो, जनावरं तृप्त झालेली असतात. शेतकरी मन सुद्धा तृप्त झालेलं असतं. आणि म्हणूनच असा हा महिना तृप्ततेचा महिना असं त्याला म्हणतात. अशा प्रकारे त्यांनी सुंदर कविता सादर केली. यानंतर मी गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. कवी आहेत बालकवी. थबकली उठून बुनी खाली आली, जलद आली मज दिसली सायंकाळी. रंग ही तिचे नच येती वर्णा याते, सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता. व्योमपटी जालंदाची झाली दाटी, कृष्णकुनी काजळीच्या शिखरावानी. नीलकुनी इंद्रमन्यांच्या
कांती होनी गोकर्णी मिश्र जांभळे जसे कुणी तेजात धुम्राचे उठती धोत चकमकती पांडुरही त्या परिसकिती जणू ठेवील माल भरुनी वर्षा देवी आणुनिया दिगंत राहुनिया ठाया कोठारियावरला दिसतो न परी पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी मग हाते असता व्यस्त करी त्याते मधुमोती भूवरती भरभर ओती मधुमोती भूवरती भरभर ओती. आताच गायकवाड सर यांनी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची कविता सादर केलेली आहे. आता त्या कवितेमधून बालकवीची असणाऱ्या आनंदी मनाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बालकवी ज्या वेळेला उदास असायचे त्यावेळेला त्यांनी अशा उदास कविता लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ उदासीनता, हृदयाची गुंतागुंत, शून्य मनाचा घुमट, औदुंबर अशासारख्या त्यांनी उदास कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण ज्या वेळेला ते आनंदी असायचे त्यावेळेला आनंदी आनंद गडे, तुतारी, निर्जराज, श्रावण माशी म्हणजे अशा अनेक सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर गायकवाड सर यांनी सुद्धा अशा प्रकारे त्यांची एक अत्यंत सुंदर कविता निवडली आणि ती कविता या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेली आहे. यानंतर मी पळसकर मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कवितेचं वाचन करावं. मी सौ पळसकर रत्नमाला, उपशिक्षिका जिजामाता माध्यमिक विद्यालय. मी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची एक कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे संथ निळे हे पाणी. चला तर मग ऐकूया. संथ निळे हे पाणी, वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरींमधुनी शीळ घालतो वारा. दूर कमान पुलाची एकलीच अंधारी, थरथर त्या पाण्याला कसले गुपित विचारी. भरू नका जव्याने हा चमके पिंपळ सारा, स्थिमित होऊनी तेथे अवचित थपके वारा. किरकिर रात किड्यांची नीरवतेस किनारी, किरकिर रात किड्यांची नीरवतेस किनारी. ओढ लागुनी छाया थरथर ते अंधारी. मध्येच क्षितिजावरुनी वीज लकाकून जाई, अन ध्यानस्थ गिरी ही उघडून लोचन पाही. हळूच चांदणे ओले थिबके पाण्यावरुनी, कसला क्षण सोनेरी उमले प्राणांमधुनी. संथ निळे हे पाणी, वर शुक्राचा तारा, दरवळला गंधाने मनाचा गाभारा, दरवळला गंधाने मनाचा गाभारा. पळसकर मॅडम यांनी मराठीतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची संत निळे हे पाणी ही अत्यंत चांगली कविता त्यांनी सादर केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी या आपल्या कवितेमधून मंगेश पाडगावकर यांची आठवण करून दिली आणि भरुणी काजव्यांनी हा चमके पिंपळ सारा, स्थिमित होऊन तेथे औचित थपके वारा यासारख्या गीतामधून त्यांनी श्रावणाचं अत्यंत सुंदर वर्णन त्यांनी आपल्या या कवितेतून शब्दबद्ध केलेलं आहे. यानंतर मी भालेकर मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. जरा सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे. आकाश वाटेने श्रावण आला, हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा
श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला, केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. हासरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. आताच बालेकर मॅडम यांनी त्यांच्या सुरेल आवाजामध्ये जी कविता सादर केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, अशा प्रकारची ही कविता सादर केली. आज आपण पाहतो की आज दिनांक 21 श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण सुरू झाल्यानंतर लोकमत पेपरला सुद्धा नेमकी हीच कविता आलेली आहे. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा ही कविता गाऊन एक प्रकारे अजरामर केलेली आहे. आणि या कवितेमधून श्रावण महिन्यामध्ये येणारे सण, या सणांचं वर्णन त्यांनी अत्यंत सुंदरपणे केलेलं आहे. कारण या श्रावणाला सणांचा महिना असं सुद्धा म्हणतात आणि इंद्रधनुष्यामुळं वातावरण कसं मंत्रमुग्ध होऊन जातं हे आपल्याला त्यांच्या कवितेतून पाहायला मिळालं. यानंतर मी सूर्यवंशी मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सारीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग. मल्हाराची जलात धून वीज नाचते अधून मधून, हो वनात गेला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी भिजून. घुमतो पावा सांग कुठून, घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटेन अजून. वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग. अंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, हो दुधात गोकुळ जाय बुडून. अजून आहे कृष्ण दडून, मी तो पडसारे विसरून, मी तो पडसारे विसरून, आपणही जाऊ मिसळून. सरीवर सरी आल्या ग दुधात न्हाण निघाल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, सचैल गोपी न्हाल्या. आताच सूर्यवंशी मॅडम यांनी आपल्या सुरेख आवाजामध्ये की त्यांनी सरीवर सरी आल्या ग सजैल गोपी नाल्या ग या गीतामधून श्रावणा गोकुळामध्ये असणारा श्रावण कसा उत्साहाने साजरा केला जातो हे त्यांनी त्यातून सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण गोकुळाचं वर्णन त्यांनी आपल्याला या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेला गायनामध्ये आघाडीवर असणाऱ्या
नेहमीच पुढे असणाऱ्या त्यांनी या ठिकाणी सुद्धा त्यांच्या या गायनाचं दर्शन किंवा आपल्याला या ठिकाणी घडवलेलं आहे आणि ही कविता अत्यंत या कवितेला योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सूर्यवंशी नारे यांनी केलेला आहे. यानंतर मी भद्रे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार मित्र, मी प्रदीप भद्रे. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंदाचं प्रतीक, सृष्टीचा सृजनोत्सव, हिरवाईच्या विविध छटांचा, फुलांच्या रंगगंधांचा उत्सव. सगळी सृष्टी तो साजरा करत असताना आपण तरी मागे कशाला राहायचं? चला तर श्रावणाच्या रंगात रंगूया आणि संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या पावसाची एक छानशी कविता ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे पावसाचे हितगुज. कवी आहेत सिद्धेश्वर हिंगवले. पावसाचे हितगुज. पावसाने तापलेल्या मातीशी असं हितगुज केलं. पावसाने तापलेल्या मातीशी असं हितगुज केलं. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या पोळीला उधाण आलं. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या पोळीला उधाण आलं. त्या पोळीला उधाण आलं. वाया संगे खेळत्याचा, चाले पाठ शिवणीचा, कधी मागे कधी पुढे डाव त्याच्या चालीचा. वाऱ्या संगे खेळत्याचा, चाले पाठ शिवणीचा, कधी मागे कधी पुढे डाव त्याच्या चालीचा. मातीच्या कणाला त्यानं रानाला असं स्वप्नात नेलं. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या भुईला उधाण आलं. काळ्या भुईला उधाण आलं. राणी पाने फुले पक्षी स्वागत त्याचे करीती. आनंदित सारी सृष्टी नवे रूप त्याचे पाहती. राणी पाने फुले पक्षी स्वागत त्याचे करीती. आनंदित सारी सृष्टी नवे रूप त्याचे पाहती. झाला बेभान एक तुफान, झाला बेभान एक तुफान, सर्वस्वाचं दान दिलं. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या भुईला उधाण आलं. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या भुईला उधाण आलं. त्याच्या विना ना चाले कार भार साऱ्या धरणीचा. त्याच्या विना ना चाले कार भार धरणीचा. कधी रुजतो हसतो पाऊस मनीचा. त्याच्या विना ना चाले कार भार धरणीचा. कधी रुजतो हसतो पाऊस मनीचा. त्याची दाणी विनवणी चाले सालू साल. रान तरारलं, मन भरारलं, काळ्या भुईला उधाण आलं. काळ्या भुईला उधाण आलं. पावसाने तापलेल्या मातीशी
असं हित कुज केलं गाणं तरारलं मन भरारलं काळ्या विला उधाण आलं काळ्या विला उधाण आलं. आताच भद्रे सरांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये ही कविता सादर केली. जेव्हा त्यांनी कविता सादर करायला सुरुवात केली त्यावेळेला मलाही एक वेळ असं वाटलं होतं सर भरकटले की काय असं सुरुवातीला वाटलं. पण त्यानंतर त्यांनी जी कविता जसजशी कविता पुढे गेली तसं रान तरारलं म्हणत म्हणत आमचंही मन कधी भरारलं हेही आम्हाला कळालेलं नाही. यानंतर मी समुद्र सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करा. तर मी विश्वास समुद्र कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता पावसावर आधारित आपल्यासमोर पिक्चराइज करतोय. पाऊस आला रे आला धारा झेला रे झेला पाऊस आला रे आला धारा झेला रे झेला झाडे झाली हिरवी गाणी रुनुझुन पैंजन पानोपानी सुगंध ओला रे ओला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. काळ्या काळ्या नौके परी ढग झुलू लागले क्षितिजावर बघ डोंगर न्हाला रे न्हाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. काळ्या काळ्या नौके परी ढग झुलू लागले क्षितिजावर बघ डोंगर न्हाला रे न्हाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. कधी येतो अचानक म्हणतो येताच नाही चकवा देतो रिमझिम झाला रे झाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. कधी येतो अचानक म्हणतो येताच नाही चकवा देतो रिमझिम झाला रे झाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. पाऊस गाण्यासवे मुलांच्या हळव्या गंधासवे फुलांच्या गाणे झाला रे झाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. पाऊस गाण्यासवे मुलांच्या हळव्या गंधासवे फुलांच्या गाणे झाला रे झाला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला. समुद्र सर यांनी पाऊस आला रे पाऊस आला पाऊस आला रे आला पाऊस आला रे आला असं म्हणत त्यांनी कविता योग्य हावभावासहित आणि योग्य चढ उतारासहित त्यांनी ही कविता सादर केली. आणि काही क्षणासाठी का होईना परंतु त्यांनी श्रावणाचं एक वातावरण आमच्या डोळ्यासमोर उभा केलं. आणि श्रावणामध्ये जे पडणारे इंद्रधनुष्य आहे त्याचबरोबर ऊन सावलीचा हा जो खेळ आहे तो खेळ सुद्धा आम्हाला त्याच्यातून पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे एक सुंदर कविता त्या कवितेला न्याय या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. यानंतर मी फडणीस मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वर
वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी निवासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हातो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय रे किले सुंदरतेचे रूप पहा बलकमला उडता भासे कल्पसुमांची माळीचिते उतरून येते अवनीवरती ग्रहगोलाची एकमते फडफड करुणी भिजली फुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी तिच्या बाळासंग बागडती किल्ला रे ही चरती राणी गोपली गाणी गात फिरे मंजुळ पावा गायितयांचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवळा दरवळला पारिजात ही बघता मामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती देव दर्शना निगती ललना हर्ष माविना हृदयात पदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण महिन्याचे गीत श्रावण महिन्याचे गीत. आताच फडणीस मॅडम यांनी त्यांची कविता अत्यंत सुंदर अशा प्रकारे कविता सादर केली. कविता सादर करताना त्या एवढ्या मन लावून कविता सादर करत होत्या, कारण जशी कविता पुढे गेली त्यांनी कधी आपोआप त्यांच्या टाळ्या वाजायला लागल्या ही त्यांनाही कळालं नाही. म्हणजे अशा प्रकारे मन लावून त्यांनी या ठिकाणी कविता सादर केली आणि कवितेची निवड सुद्धा अत्यंत योग्य अशा प्रकारची निवड होती. यानंतर मी वायदंडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या डेकळाचा गेला गंध भरून कळ्यात काळ्या डांबरी रस्त्यांचा झाला निर्मळ निवांत झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओल्या पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी रान दाखविते नक्षी. ओशाळले येथे यम वीज ओशाळली थोडी धावणाऱ्या क्षणाला आली ओलसर गोडी आली ओलसर गोडी. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. आताच वायदंडे सरांनी आपल्या या कवितेतून श्रावण महिन्याचं वर्णन केलंच, पण त्याचबरोबर आषाढ महिन्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे आणि कविता त्यांनी योग्य प्रकारे त्यांनी सादर केली. आपण जर पाहायचं म्हटलं की हिंदी सारख्या विषयाच्या शिक्षकांनी मराठीच्या कविता सादर करणं म्हणजे याच्यामध्ये खूप मोठेपण आहे. आता आपण जर पाहिलं याच्या काव्य संमेलनामध्ये विज्ञानाचे शिक्षक आहेत, गणिताचे शिक्षक आहेत, समाजशास्त्राचे शिक्षक आहेत, त्यानंतर प्राथमिकचे संपूर्ण विषय शिकवणारे शिक्षक आहेत. म्हणजे सर्वजण कविता या ठिकाणी सादर करतात. म्हणजे यातच एक प्रकारे या श्रावण महिन्याचं मोठेपण लपलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मी मोरे मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. श्री सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ आशाताई कुलकर्णी मॅडम, सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री अमित कुलकर्णी सर आणि
जिजामाता माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी यावर्षी श्रावणानिमित्त काव्यवाचन उपक्रम अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे आणि सर्वांना उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानते. निसर्गाचे वर्णन करणाऱ्या कविता अनेक कवींनी केल्या आहेत. त्यापैकी एक कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांची श्रावण मासी हर्ष मानसी या कवितेचे वाचन मी करीत आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे श्रावण मासी झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळीच ते उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचिकी एकमते फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे श्रावण मासी किल्लारेही सरती राणी गोपही जाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयांचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिन रम्य केवळा दरवळला पारिजातही बघता बामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री गुडती देवदर्शना निघती ललना हर्ष माविन हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे श्रावण मासी. आताच मोरे मॅडम यांनी आपली कविता सादर करण्यापूर्वी आपल्या विद्यालयाचे आराध्य दैवत श्री सेवागिरी महाराज त्यातून आपले संस्था पदाधिकारी संपूर्ण शिक्षक यांचा त्यांनी उल्लेख केला आणि उल्लेख करूनच त्यांनी आपल्या कवितेला सुरुवात केली. त्यांनी बालकवी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची एक सुंदर कविता श्रावण मासी ही कविता या ठिकाणी सादर केली आणि श्रावण महिन्यामध्ये पशु पक्षी सुद्धा हा उत्सव कसा साजरा करतात किंवा त्यांच्यावरती या सणाचा श्रावणाचा कसा परिणाम होतो हे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितलेलं आहे. यानंतर आपण लोकरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी तानाजी लोकरे. मी आज आपणासमोर मंगेश पाडगावकर यांची संत निळे हे पाणी ही कविता सांगीतिक स्वरूपात सादर करणार आहे. ऐका तर. संत निळे हे पाणी वर शुक्राचा तारा सुरळ्या लहरी
फुलाची एकलीच अंधारी थर थर त्या पाण्याला कसले गुपित विचारी भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा तेथे अवचित थबके वारा किर रात किड्याची निरवते सखी नारी ओढ लागुनी छाया थर थर ते अंधारी मध्येच क्षितिजावरुनी विजलकातून जाई अनध्यानस्तगिरी उघडून लोचन पायी हळूच चांदणे ओले चिबके पाण्यावरुनी कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी संत निळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मरणाचा गाभारा मनाचा गाभारा मनाचा गाभारा मनाचा गाभारा. आताच लोकरे सर यांनी या ठिकाणी मंगेश पाडगावकर यांची कविता सादर केली. खरोखर स्वतःच्या संगीताने स्वतःच्या गायनाने एक कविता करणं किंवा कविता सादर करणं हा खूप मोठा आनंद असतो आणि तो आनंद त्यांनी मिळवलेला आहे. आणि कविता कशी तालात सुरात गायची याचं आदर्श उदाहरण म्हणजे लोकरे सरांची कविता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मी पवार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करा. नमस्कार, मी मिलिंद पवार सर. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे झाला सूर्यास्त वाटतो सांजा तो उघडे तरू शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर रोय रोकिले सुंदर तेजे रूप महा पला कमाला उडता भासे कल्पसुमाची माळ चिते उतरून येती अवनी वरती ग्रह गोलाची एकमते फडफड करुणी भिजले आपले पंख पाकरे सावरती सुंदर हिरणी हिरव्या कुरणी निज बाळास बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजुळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विनी रम्य केवळा दरवळला पारिजात ही भक्ता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊन याती परोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुंडती देवदर्शना निकता ललना हर्ष मावेना हृदयात वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आताच पवार सरांनी ही कविता सादर केली अत्यंत सुंदर अशा प्रकारे. आणि या कवितेमधून त्यांनी निसर्ग कसा बहरून जातो, श्रावण महिन्यामध्ये असणारा निसर्ग कसा बहरून जातो
त्याचबरोबर पशुपक्षीसुद्धा या महिन्याचा आनंद कसा घेतात हे त्यांनी त्यातून समजून सांगितलं आणि एक संपूर्ण कविता त्यांनी गायन करून दाखवलेलं आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि अशा प्रकारे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये त्यांनी कविता सादर करून एक प्रकारे त्यांनी या कवितेला योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यानंतर मी पाटील सरांची विनंती करतो की त्यांनी आपल्या कविता सादर करावी. नमस्कार, मी पाटील सर. आज तुमच्या समोर श्रावण महिन्यावर आधारित एक कविता सादर करणार आहे. श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. अनेक सण या महिन्यामध्ये येतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्वाचं स्थान आहे. आता येणारा सण म्हणजे नागपंचमी. त्यानंतर आपण पाहिलं रक्षाबंधन सारखा सण याच महिन्यामध्ये असतो. त्याचबरोबर नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, बैलपोळा यासारख्या सणांची रेलचेल असते आणि म्हणूनच श्रावण महिना हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा असा हा महिना आहे. आणि म्हणून मुद्दाम या महिन्यावर आधारित एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे श्रावण. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना असे वर्णन होते श्रावणाचे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना असे वर्णन होते श्रावणाचे. हिरवळ दाटून येई चोहीकडे होई सुरू खेळ ऊन पावसाचे. हिरवळ दाटून येई चोहीकडे होई सुरू खेळ ऊन पावसाचे. शेतकरी हाकतो आनंदाने नांगर शेतकरी राजा खुशीत येऊन. शेतकरी हाकतो आनंदाने नांगर शेतकरी राजा खुशीत येऊन. स्वप्न होती साकारतयांची डोलताना टपोरे पीक पाहून. स्वप्न होती साकारतयांची डोलताना टपोरे पीक पाहून. सण उत्सवाचा महिना हा ओळख हीच आहे श्रावणाची. सण उत्सवाचा महिना हा ओळख हीच आहे श्रावणाची. सासूरवासीन वाट पाहत आहे आतुरतेने आपल्या भाऊरायाची. भाऊ बहिणीचं नातं जपणारा नारळी पौर्णिमा सण भारी. भाऊ बहिणीचं नातं जपणारा नारळी पौर्णिमा सण भारी. कोळी बांधव मोठ्या श्रद्धेने समिंदराला नारळ अर्पण करी. श्रावण वद्य अष्टमी रोजी श्रीकृष्ण जन्म होई. पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी दहीहंडीला फार धमाल येई. पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी दहीहंडीला फार धमाल येई. श्रावणाला शेवटी निरोप देताना श्रावणाला शेवटी निरोप देताना दिवस असे पिठोरी अमावस्या. दिवसभर राबती बैलजोडी शेतात दिवस त्यांना विश्रांती देण्याचा. दिवसभर राबती बैलजोडी शेतात दिवस त्यांना विश्रांती देण्याचा. दाणा भरून येई कणसात संपताच असा हा श्रावण. दाणा भरून येई कणसात संपताच असा हा श्रावण. शेतकरी राजा करीत असे उडवीत पाखरे शेताची राखण. शेतकरी राजा करीत असे उडवीत पाखरे शेताची राखण. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना असा हा श्रावण. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना असा हा श्रावण. आत्ताच पाटील सरांनी श्रावण महिन्यावर आधारित एक कविता सादर केली. त्यात त्यांनी श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांचं वर्णन केलं आहे. आता मी शेळकंदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. मराठी नवकवितेचे जनक महान कवी बासी मर्डेकर यांची आला आषाढ श्रावण आला आषाढ श्रावण ही कविता मी या ठिकाणी सादर करत आहे. आला आषाढ श्रावण आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. आला आषाढ श्रावण आला आषाढ श्रावण. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत.
काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत, झाला निर्मळ निवांत. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण. चाळी चाळीतून चिंब ओली चिर गुंटे झाली, चाली जाळीतून चिंब ओली चिर गुंटे झाली. ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली, ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण. ओल्या पानांतल रेषा वाचतात ओले पक्षी, ओल्या पानांतल रेषा वाचतात ओले पक्षी. आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. आला श्रावण श्रावण, आला आषाढ श्रावण. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी. धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण. आला पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण. आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण. आताच शेळकंदे मॅडम यांनी आपली कविता सादर केली. या कवितेमधून त्यांनी माणसाबरोबर पशु पक्षी सुद्धा या श्रावणाची किंवा पावसाची वाट पाहत असताना किती आतुर झालेले असतात हे त्यांनी आपल्या कवितेमधून सांगितलं. आणि अशा प्रकारे एक उत्तम प्रकारे कविता त्यांनी सादर केली. एक शेवटची कविता आपली राहिलेली आहे सादर करण्याची, साळुंखे मॅडम यांची कविता. तर साळुंखे मॅडमला याची विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाने आकाश वाटेने श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या राणात केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपेढ गामागे धावे माळावर आसा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. आता साळुंखे मॅडम यांनी आपली कविता सादर करत असताना श्रावण कोणकोणत्या प्रकारे येतो, कोणकोणत्या मार्गाने येतो हे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितलं. आणि ही कविता ऐकताना असं कुठेही वाटलं नाही की त्यांच्या स्वरयंत्रामध्ये काही त्रास होत होता
किंवा त्यांचं ऑपरेशन झालं. कारण कसं आहे, त्यांनी सुरुवातीला प्रामाणिकपणे मला सांगितलं होतं की सर, मला कविता जमलच असं सांगता येत नाही, मी करायचा प्रयत्न करते, तुम्ही ती कविता पहा, तुम्हाला योग्य वाटली तर तुम्ही पाठवा, नाही वाटवली तर तुमच्याकडेच राहू द्या, माझा अजिबात राग नाही, मला अजिबात राग आहे, हे त्यांनी प्रामाणिकपणे मला सांगितलं होतं. परंतु ही कविता ऐकताना मला असं वाटलं की त्यांनी एखाद्या मोठमोठ्या कवीला लाजवल अशा प्रकारचं सुंदर प्रकारे गाऊन ही कविता त्यांनी सादर केली. तर आज आपण सेवागिरी शिक्षण संस्था संचलित जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त जे काही काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती, तर या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे शिक्षकांनी प्रतिसाद दिला. अशी कल्पना सुद्धा नव्हती की तब्बल 16 शिक्षक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत काव्यवाचन स्पर्धेमध्ये. तर अतिशय संपूर्ण प्राथमिक विभागाचे असो, माध्यमिक विभागाचे असो, सर्वांनीपणे काय केलं, अत्यंतपणे छानपणे याला प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम अधिकाधिक मनोरंजित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कार्यक्रमाला एक प्रकारे शोभा आणली. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चित्रलिपीच्या सहाय्याने अधिकाधिक निसर्ग कसा सुंदर दिसतो हे त्यांनी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चलचित्रफीत याचा वापर करून निसर्गात असणारे सौंदर्य, निसर्गामध्ये असणारे धबधबे, त्याचबरोबर इंद्रधनुष्य याचं त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे संगम त्याच्यामध्ये घालून दिलेला आहे. आणि तर यानंतर मी आपल्या सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ कुलकर्णी मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. आमंत्रित करतो. आदरणीय सौ कुलकर्णी मॅडम. नवोदित सर्व कवी वाचकांचं मनपूर्वक कौतुक. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी सर्वजण सहभागी झाले. या धाडसी निर्णयाला माझा सलाम. प्रत्यक्षात समोर काव्यवाचन झाले असते तर किती जणांचा चंचू प्रवेश झाला असता कोण जाणे. पण अनेकांनी धाड धाड करीत धडाडीने धाडकन काव्यवाचनात उडीच मारली. खरोखर प्रथम यासाठी सगळ्यांचं कौतुक आहे. आज प्रत्येकानं कवी मनाचा अनुभव घेतलाय. निसर्गातील देखावे, कवीला काय सांगायचंय हे देखावे दाखवून प्रत्येकाने दाखवून दिले. एकंदरीत खूपच अभ्यास झाला हो. खरोखर मनाला आनंद देणारे म्हणजे काव्य. जे न देखे रवी ते देखे कवी ही मन खरोखरी परफेक्ट आहे. एखादी कविता ऐकली किंवा वाचली की मनाला आनंदच होतो. जणू काही अमृतपान झाल्याचा आनंद झाला. अमृत म्हणजे अमर करणारे पेय. याच धर्तीवर आज मन अमर झाल्याचा म्हणजे आनंद गगनात मावेनासा झाला ही स्थिती झाली. भारतीय संस्कृती आहे अमृतत्वाकडे नेणारी. श्रावण महिना पवित्र महिना, सणांची व्रतवैकल्यांची लयलूट, संथतेनं पडणारा पाऊस, हिरवीगार जमीन जी वैभवाचं प्रतीक आहे. सृष्टीतील नवनिर्मितीतून भगवंताने हळूहळू डोकावणे ते विविध फुलांच्या त्यांच्या गंधांच्या माध्यमातून. कृष्ण जन्मही आत्ताच, समुद्राला भरतीही आत्ताच, पारिजातकाच्या फुलांचा सडा पण आत्ताच, संस्कार करणारी खुलवर दुधाची कहाणी पण आत्ताच, शिवदर्शनही आत्ताच. ही सारी शैली कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली. आपण त्याचा उपभोग घेतच आहोत. मरगळलेल्या मनाला उत्साह देणारे ते काव्य, ज्या वाक्यात रस आहे ते काव्य. कविता ऐकताना पाहिली की पहिली मनावर मोहिनी पडते की त्या कवितेच्या उत्तम दिलेल्या चालीवर, तर ती कविता लगेच मनावर ठसते. शब्दांवरील पकडही कवितेचे सौंदर्य दाखवत असते. निसर्ग वर्णन, शब्दचित्र, व्यक्तिचित्र, विनोद या सर्व गुणांकडे रसिक आनंदाने आकर्षित होतो. अशा प्रकारचा हा श्रावण सोहळा कवितांच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांनी अतिशय सुंदर रीतीने वाचून दाखवलेलं आहे, गाऊन दाखवलेलं आहे. पुन्हा सगळ्या शिक्षकांचे या ठिकाणी कौतुक. यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली त्या अमित सरांनी अंकुरित केलेल्या आपल्या कवीला
काव्याला आपण सर्वांनी खतपाणी घातलेले, त्याचं वटवृक्षात रूपांतर निश्चितच होईल. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देते, पुन्हा सगळ्यांचं कौतुक करते आणि असंच आपल्याकडचं वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार व्हावं आणि काव्य वाचन अशाही प्रकारचं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि छोट्याशा माझ्या काव्याने माझं मनोगत थांबवते. शुभमंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल हो. नभा मंगल हो, धरती मंगल हो, धरती काकण मंगल हो. मानव का क्षण क्षण मंगल हो, शुभ मंगल हो. गती मंगल हो, स्थिती मंगल हो, मती मंगल हो, सुरती मंगल हो. मानव की हर कृती मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल 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 हो. धन्यवाद. आज या ठिकाणी संस्थेच्या सूचनेनुसार श्रावण महिन्यानिमित्त आपण जी काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं, तर आजच्या या काव्य वाचन स्पर्धेला आपल्या सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ कुलकर्णी मॅडम हे वेळात वेळ काढून हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री अमित कुलकर्णी सर यांनी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोंदिल सर यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. संपूर्ण शिक्षक ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, स्पर्धा म्हणण्याऐवजी या काव्य वाचन याच्यामध्ये जे भाग घेतला त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आपलं वय, आपली असणारी पूर्णपणे विसरून की बाबा आपण कोणत्या विषयाचा आहे हे सगळं विसरून सर्वांनी मनापासून या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला आणि हा कार्यक्रम अत्यंत सुंदर करण्याचा प्रयत्न केला. याचं श्रेय सर्व शिक्षकांना, या ठिकाणी संस्थेला, सर्वांना जातं. आणि अशा प्रकारचा हा आगळा वेगळा शिक्षकांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक बदल घडावा. जे घरी बसून आहेत त्यांना त्यांच्या या बुद्धीला एक प्रकारे चालना मिळावी म्हणून अशा प्रकारचा मुद्दामपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं होतं. तर अशा प्रकारे सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.